जर तुमच्या घरामध्ये लाईट असेल आणि ती लाईट कमी वापरून पण तुम्हाला लाईट बिल जर महिन्याच्या महिन्याला जास्त येत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आता तुमचे लाईट बिल खरोखर त्या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये निम्म्यापेक्षा कमी येणार आहे। हा विश्वास आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आता देतोय। कारण आता आम्हाला असे काही त्या ठिकाणी उपाय सापडलेत, एक अशी ट्रिक सापडल्या, जर तुम्ही त्या ठिकाणी मीटरमध्ये जर ही ट्रिक केली तर नक्कीच तुम्हाला पुढच्याच महिन्यामध्ये निम्म्यापेक्षा तुमचं लाईट बिल कमी आल्याचं पाहायला मिळणार आहे। आतापर्यंत तुम्हाला कोणीही हे उपाय कोणीही ट्रिक त्या ठिकाणी सांगितलेली नाही आहे, कारण हे उपाय सर्व गुपित असतात, कोणालाच माहिती नसतात आणि म्हणूनच तुम्हाला तुमचं लाईट बिल हे कमी करता अजूनपर्यंत आले नाही। हे उपाय फक्त MSEB मध्ये कामाला असणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनाच माहिती असतं, परंतु ते वीज कर्मचारी तुम्हाला कधीच लाईट बिल कमी यावं म्हणून सांगत नाहीत, कारण त्यांचा तसा नियम असतो। परंतु आपला जवळचा एक मित्र आहे, त्यांनी आपल्याला हे गुपित सांगितलं की लाईट बिल कमी करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांचं ऐकलं आणि आमचं लाईट बिल मागच्या महिन्यामध्ये 900 रुपयांच्या आसपास आलेलं होतं। परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे उपाय केले आणि आमचं लाईट बिल त्या ठिकाणी 200 रुपयांपेक्षा खाली आलेलं आहे। कदाचित मित्रांनो तुम्हाला विश्वास पण बसत नसेल, पण आता आम्ही जे केलं तर ते तुम्ही करायचं आहे। तुम्हाला सुद्धा 100% तुमचं लाईट बिल एकदम 50%पेक्षा तुम्हाला खाली येणार आहे। आमचा पण पहिल्यांदा या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता, परंतु ही नवीन ट्रिक वीज कर्मचाऱ्यांना माहिती असते, परंतु तुम्हाला ते कधीच सांगत नसतात। आमचा जवळचा मित्र असल्याने त्यांनी आम्हाला हे सर्व सांगितले। हीच गुपित ट्रिक तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता इथे समजून सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं लाईट बिल अगदी 900 रुपयांच्या आसपास जर पहिला येत असेल तर तेच लाईट बिल तुम्हाला 200 रुपयांच्या आतमध्येच या ठिकाणी खरोखर येणार आहे। आतापर्यंत ही गुपित ट्रिक तुम्हाला कोणीही सांगितली नव्हती, कारण कालच नवीन ट्रिक या ठिकाणी आता शोधून काढली आहे। त्यामुळे तुमच्या सुद्धा घरामध्ये वीज बिल कमी वापरून पण जास्त लाईट बिल तुम्हाला येत असेल आणि तुम्ही हा विचार जर सतत करत असाल की काय करावं जेणेकरून आमचं लाईट बिल कमी करता येईल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा। अत्यंत महत्त्वाची माहिती एका वीज कर्मचाऱ्यांनी सांगितली आहे, ज्यामुळे तुमचं लाईट बिल आता महिन्याच्या महिन्याला हजारो रुपयांनी त्या ठिकाणी आता वाचवू शकणार आहात। आता बघा, घरामध्ये वीज कमी वापरून सुद्धा लाईट बिल जास्त का येतं याचं उत्तर एका वीज कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले आणि कोणाला सुद्धा सांगू नको हे पण सांगितले। परंतु आता वीज कर्मचाऱ्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला गुपित ट्रिक या ठिकाणी सांगणार आहे। फक्त तुम्ही तुमच्या मीटरमध्ये एक ट्रिक वापरायची आहे। तुम्हाला पुढच्याच महिन्यामध्ये आम्हाला जशा प्रकारे 900 वरून 200 रुपयाच्या आसपास लाईट बिल आलं तसंच तुम्हाला या ठिकाणी आता येणार आहे। त्यामुळे सर्वांनी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही एक अशी ट्रिक तुम्हाला करून दाखवणार आहोत ज्यामुळे तुमचं लाईट बिल 50%पेक्षा आता कमी येणार आहे। बघा, वीज बिल जास्त येण्याची कारणं नेमकं काय आहेत आणि नेमकं त्यावर उपाय कोणता आहे त्या ठिकाणी एका वीज कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितले। सहसा कोणताच वीज कर्मचारी या ठिकाणी या गुपित गोष्टी कोणालाही सांगत नाहीत, परंतु आपला एक जवळचा मित्र वीज कर्मचारी आहे म्हणून त्यांनी या सर्व गोष्टी आम्हाला सांगितलेत। प्रत्येक घरामध्ये लाईट बिल कमी वापरून पण नेमकं जास्त लाईट बिल काय येतंय आता हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे आणि एक ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ही ट्रिक जर तुम्ही केली तर नक्कीच तुमचं लाईट बिल पुढच्याच महिन्यामध्ये जर 1000 येत असेल तर त्या ठिकाणी आमच्यासारखं 200 रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। कारण प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी त्रस्त असतो की आम्हाला मागच्या महिन्यामध्ये लाईट बिल जास्त आलतं आणि या महिन्यामध्ये आता आम्ही मागच्या महिन्यात विचार केला की काटकसर केली पाहिजे, लाईट बिल जास्त यायले असं आम्ही विचार करत असतो आणि आम्ही तशा प्रकारे पाळलं सुद्धा। त्या ठिकाणी बल आम्ही बंद केली, फॅन कमी वापरला, फ्रीज कमी वापरलं, तरी सुद्धा आम्हाला हे वापरून पण लाईट बिल त्या ठिकाणी वाढवूनच येत आहे आणि ही तक्रार प्रत्येकाच्या घरामध्ये असते मित्रांनो। परंतु यावर नेमकं लाईट बिल कमी वापरून पण लाईट बिल जास्त काय येते याचा कोणीच आजपर्यंत विचार केला नाही। हाच प्रश्न आम्ही आमच्या एका जवळच्या वीज कर्मचाऱ्याला विचारला, तेव्हा त्यांनी आम्हाला आमच्या चुका सांगितल्या, ज्यामुळे आमचं वीज बिल जास्त येत होतं। आम्ही त्याचं ऐकलं आणि त्यामुळेच आमचं 1000 रुपयांच्या आसपास येणारं लाईट बिल फक्त आता 200 रुपयापेक्षा या ठिकाणी कमी आलं आहे। आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा
की अतिशय कमी लाईट त्या ठिकाणी वापरल्या। त्या ठिकाणी आम्ही बल्ब वेळेवर बंद करत होतो, रात्री लाईट विझवून झोपायचो, त्या ठिकाणी आम्ही पंखा जास्त वापरायचो नाही, तरी पण आम्हाला लाईट बिल काय येतंय सारखंच आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी पडायचा। त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या सूचनांचं आम्ही त्या ठिकाणी पालन केलं आणि पालन केल्यानंतर आमचं लाईट बिल 80% कमी झालं। कदाचित आता तुम्हाला विश्वास पण बसत नसेल, परंतु ही ट्रिक, ही सोपा उपाय तुम्ही या ठिकाणी नक्की आता करून बघायचं आहे। कोणती गुपित माहिती आहे आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे बघा। आता बघा या ठिकाणी आता ही जर ट्रिक तुम्ही केली, तुमच्या मीटरमध्ये तुम्हाला ही जर ट्रिक सोपी केली तर तुम्हाला हजारो रुपयांचे लाईट बिल तुमचं त्या ठिकाणी आता वाचवू शकता। आतापर्यंत लाईट बिल कमी करण्यासाठी कोणती ट्रिक या ठिकाणी आता कोणालाच कामाला त्या ठिकाणी आली नाही, म्हणून आम्ही जवळच्या एका वीज कर्मचाऱ्याला विचारलं की रे बाबा आता लाईट बिल नेमकं कसं कमी करायचं आहे, काय तर आम्हाला गुपित सांग। त्याने सांगितलं आम्ही आता लाईट बिल कमी करण्याचं गुपित सांगतो, परंतु तू कोणालाही सांगू नको असं सांगितलं होतं। परंतु आपले मित्र वाट बघत असतात, आपल्या अनेक मित्रांना त्या ठिकाणी लाईट बिल कमी करायचं असतं, म्हणून हे गुपित ट्रिक आम्ही तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय। आता आमच्या जवळच्या वीज कर्मचाऱ्याला विचारलं तेव्हा आम्हाला त्यांनी हे सांगितलं की लाईट बिल वापरताना म्हणजेच लाईट त्या ठिकाणी वापरत असताना होणाऱ्या चुका कशा आपण टाळायच्या व अशी कोणती ट्रिक करायची जेणेकरून 1000 रुपये येणारं लाईट बिल 200 रुपयेपेक्षा खाली आलं पाहिजे। जवळपास 80% लाईट त्या ठिकाणी आता आपली लाईट बिल कमी करून येणार आहे। आता बघा वीज कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही पाळल्या आहेत, ज्या ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का आता त्या ठिकाणी बसणार आहे, कारण की आम्हाला हे माहितीच नव्हतं की या चुका आमच्याकडून होत होत्या असं तुम्हाला या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी तुम्हाला वाटणार आहे। पण त्याचे बोलणे ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा विश्वास बसला नाही, परंतु आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ट्रिक सापडल्या आणि मीटरमध्ये एक छोटीशी गोष्ट केली, ज्यामुळे आमचं लाईट बिल अगदी 50%पेक्षा कमी आलं आहे। त्यामुळे तुम्हाला 1000 रुपये जर लाईट बिल येत असेल तर तुम्हाला 500 पेक्षा एकदम खाली येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर लाईट बिल जास्त वाढवून येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। वीज कर्मचाऱ्यांनी सांगितलं लाईट बिल जास्त येण्याची 10 मुख्य कारणं आणि यावर एक असा उपाय सांगितलाय, तो जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला लाईट बिल 50%पेक्षा कमी येणार आहे। कारण वीज कर्मचाऱ्यांना माहिती असतं सर्व, ती सहसा कोणाला सांगत नसतात, पण आमचं मित्रत्वाचं नातं असल्यामुळे त्यांनी आम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी सांगितल्या, जी माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतोय, ज्यामुळे तुमचंही बिल अगदी 1000 रुपयेवरून 200 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी येऊ शकतं। कारण की आमचं लाईट बिल खरोखर कमी झाले, कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, कारण 1000 रुपयेवरून 200 रुपयांच्या आसपास लाईट बिल येणं म्हणजे हा काय विनोद नाही आहे। कारण आता त्या ठिकाणी एक अशी ट्रिक सापडल्या ज्यामुळे तुमचं सुद्धा लाईट बिल आम्हाला जसं 1000 वरून 200 रुपयाच्या आसपास आले, तुम्हाला तसं त्या ठिकाणी कमी येणार आहे। आता आम्हाला बघा आता त्या ठिकाणी मागच्याच महिन्यामध्ये आम्हाला फायदा झालाय, तुम्हाला सुद्धा लाईट बिल या ठिकाणी त्या ठिकाणी एकदम कमी येणार आहे। आता बघा यासाठी फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की ऐकायचा आहे। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा या ठिकाणी लाईट बिल कमी होतंय, परंतु आपण ही ट्रिक त्या ठिकाणी सापडली पाहिजे। आता पहिल्यांदा पाहूया त्या ठिकाणी बघा 10 उपाय आपण पाहूया, 10 कारणे पाहूया ज्यामुळे तुमचं लाईट बिल वाढत असतं। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमच्याच मीटरमध्ये वीज कर्मचाऱ्यांनी आता एक अशी ट्रिक त्या ठिकाणी करायला सांगितल्या, ज्यामुळे तुमचं लाईट बिल 50%च्या वर अजिबात जाणारच नाही। तर बघा या ठिकाणी तुम्हाला आता 10 कारणं सांगतो, ज्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, ज्यामुळे तुमचं लाईट बिल आता वाढवून येत आहे, ज्यामुळे तुमचं 1000 रुपयांचं लाईट बिल आता जर मागच्या वेळी येत असेल, जर तुम्ही या चुका टाळला तर तुम्हाला त्या ठिकाणी 200च्या आसपास लाईट बिल येणार आहे। पहा बऱ्याचशा घरामध्ये एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो, ते म्हणजे आपली जी लाईट असते तर लाईटचा जो वापर आहे तर तो फार कमी करतो, त्या ठिकाणी वेळेवर त्या ठिकाणी आपण बल्ब बंद करतो, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाथरूमची वगैरे लाईट त्या ठिकाणी बंद करतो, पण तरी सुद्धा लाईट त्या ठिकाणी कमी वापरून पण जास्त काय येते, तर त्यांनी आता सोपा उपाय या ठिकाणी सांगितलंय, अगदी सहजपणे सांगितलंय की आम्ही टीव्ही जास्त पाहत नाही, आम्ही लाईटही त्या ठिकाणी जास्त वापरत नाही, फॅन सुद्धा वापरत नाही, कूलर सुद्धा वापरत नाही, फ्रीज सुद्धा या ठिकाणी आम्ही जास्त वापरत नाही, तरी सुद्धा आमचं लाईट बिल या ठिकाणी जास्त वाढवून येतंय।
त्या ठिकाणी 1000, 2000, 3000 पर्यंत सुद्धा लाईट बिल येते असं सांगितले। त्यामुळे हा प्रश्न जेव्हा आम्ही वीज कर्मचाऱ्यांना विचारला, त्यांना आता हा प्रश्न सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला 10 कारणे सांगितलीत, ज्या 10 चुका तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलीत, ज्या बऱ्याचशा लोकांकडून होत असतात। आता त्या चुका आपण जाणून घेऊयात। 2 चुका होत असतील यामधल्या तरी सुद्धा तुम्हाला लाईट बिल वाढवून येत असतं, परंतु तुम्हाला हे माहिती नसतं। आता बघा, त्यातल्या चुका बऱ्याचशा जणांकडून आज पण होत आहेत। त्याचं कारण म्हणजे लाईट बिल जास्त येण्याचं कारण हेच आहे। बघा, वीज कर्मचाऱ्यांनी 2 गोष्टी आम्हाला पहिल्यांदा सांगितल्यात, 10 कारणं आणि त्यावरचे उपाय तर सांगितलेत, पण 2 कारणं महत्त्वाचे आहेत, ज्यामुळे अगदी आता बघा लाईट बिल वाढवून येणार आहे। बघा, बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याचशा लोकांना निदर्शनास आलंय की घरामध्ये फक्त एखादा लाईट असतो, एखादा फॅन असतो, छोटासा टीव्ही असतो आणि त्यावेळेस तो काय करतो की लोकांना 1000 रुपये लाईट बिल येत असतं। तर त्याचं कारण सुद्धा निदर्शनास आले, ते म्हणजे घर बंद करून गावाला जात असताना किंवा 20-25 दिवस त्या ठिकाणी बाहेर जरी गेलं तरी सुद्धा लाईट बिल तुमचं वाढवून येतंय। मग यावर सोपा उपाय त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा। आता काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला उपाय तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलाय, ती म्हणजे जर तुम्ही लाईट वापरत असताना बघा, लाईट वापरत असताना तुम्ही जर त्या ठिकाणी घरातील 4-5 सदस्य जर त्या ठिकाणी असतील आणि जर तुम्ही त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंग लावत असताना त्याचा जो चार्जर आहे तर तो चार्जर त्या ठिकाणी बटन हाय असं त्या ठिकाणी चालू ठेवला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं लाईट बिल हळूहळू वाढवून येतं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चार्जरमुळे कुठं तर लाईट बिल वाढवून येते का? होय मित्रांनो, चार्जरमुळे तुमचं लाईट बिल वाढवून येते। त्याचं कारण म्हणजे तुम्ही चार्जर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल चार्जिंग झाल्यानंतर आहे असं त्या ठिकाणी सोडून जाता आणि त्यामुळे काय होतं, ती लाईट त्या ठिकाणी आहे अशी जळत राहते आणि घरातील 4-5 जणांचं चार्जर जर असतील तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी लाईट बिल तुमचं वाढवून येऊ शकतं। आता बघा, तुम्हाला तुमच्या मीटरमध्ये शेवटला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मीटरमध्ये काय तर अशी ट्रिक करायची आहे जी वीज कर्मचाऱ्यांनी सांगितल्या, ती जर केली तर तुमचं 50% लाईट बिल कमी येणार आहे। त्याआधी दुसरं कारण सांगतो ज्यामुळे लाईट बिल आता तुमचं वाढवून येत आहे बघा। आता बघा, या ठिकाणी दुसरं महत्त्वाचं कारण सांगितले, जी प्रत्येक घरामध्ये टीव्ही असते आणि टीव्ही काय करतात, प्रत्येक जण त्या ठिकाणी टीव्हीचं जे मेन स्विच असतं तर ते कधीच त्या ठिकाणी झोपताना बंद करत नाहीत। त्याचं कारण म्हणजे लोकांना वैताग येतो, आळशी लोक असतात, त्यामुळे काय करतात, फक्त रिमोटनं लाईट त्या ठिकाणी टीव्ही बंद करतात। परंतु टीव्हीचे मेन स्विच असतात त्यामध्ये लाईट रात्रभर त्या ठिकाणी जळत असते, परंतु आपल्याला ते काहीच माहीत नसतं आणि ते आपण त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो, म्हणून तुमचं लाईट त्या ठिकाणी आता जास्त येते। सगळ्यात महत्त्वाचं पुढचं कारण त्या ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांनी सांगितले, ते म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे। लोक काय करतात, जुनं जे बल्ब असतात तर ते वापरतात आणि त्यामुळेच लाईट तुमचं वाढवून येत असतं, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी समजत नाही। मग आता तुमच्या मीटरमध्ये अशी काय ट्रिक करायची आहे जेणेकरून तुमचं लाईट बिल आता कमी होऊ शकतं। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, चुकीच्या मार्गाने जर तुम्ही केला तर तुम्हाला जेल होऊ शकते। तुम्ही चुकीच्या मार्गाने काही सुद्धा करायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता स्मार्ट प्रीपेड मीटर बसवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लागेल तेवढीच लाईट तुम्ही वापरू शकता। स्मार्ट प्रीपेड मीटर आता बाजारामध्ये कुठेही उपलब्ध होऊ लागले। जर तुम्ही थोडक्या पैशांसाठी ते जर विकत घेतला तर तुम्हाला लाईफ टाईमसाठी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही लाईट वापरू शकता। मग त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला त्यासाठी मोबाईलला जशा प्रकारे तुम्ही 150चा 300 रुपयेचा रिचार्ज करता तसंच प्रीपेड स्मार्ट मीटरला तुम्ही त्या ठिकाणी रिचार्ज करावं लागणार आहे आणि जर तुम्ही तशा प्रकारे केलं तर नक्कीच तुमचं लाईट बिल महिन्याच्या महिन्याला वाचवू शकता। आता तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।